नमस्कार, मी प्रियांका पाटील. आपण पाहत आहात राष्ट्रीय लोकराज्य न्यूज, निर्भीड बातम्यांचे व्यासपीठ. आज आपण दिवसभरामध्ये घडणाऱ्या घडामोडींवर नजर टाकूया. महाविकास आघाडीचे प्रभाग क्रमांक 1 चे उमेदवार रामदास विठ्ठल वाणी यांच्या दारात पोलिसांचा बंदूक दाखवून दहशतीचा प्रयत्न. उमेदवाराच्या कुटुंबियांच्या घेतलेल्या प्रतिक्रिया. अहिल्यानगर शहरातील सर्वात मोठी बातमी समोर येत आहे, ती म्हणजे अहिल्यानगरमधील प्रभाग क्रमांक 1 मध्ये धक्कादायक घटना घडल्याची दिसून आली. सध्याच्या परिस्थितीत अहिल्यानगरमध्ये महानगरपालिकेच्या निवडणुकीचे वातावरण आहे. या दरम्यान प्रभाग क्रमांक 1 मधील राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार गटाचे उमेदवार रामदास विठ्ठल वाणी यांच्या दारात पोलिसांनीच बंदूक दाखवून दहशत पसरवण्याचा प्रयत्न केल्याचे निदर्शनास आले आहे. यावेळी राष्ट्रीय लोकराज्य न्यूज मीडियाची टीम त्या ठिकाणी दाखल झाली आणि त्यांनी त्यांच्या कुटुंबियांची प्रतिक्रिया घेतली आहे. ती आपण पाहणार आहोत पुढील प्रमाणे. नमस्कार, मी सिद्धी. आपण पाहत आहात राष्ट्रीय लोकराज्य न्यूज. अहिल्यानगर महापालिका निवडणुका होण्यापूर्वीच अहिल्यानगरमध्ये तणावाचे वातावरण निर्माण झाले आहे. प्रभाग क्रमांक 1 चे उमेदवार रामदास विठ्ठल वाणी यांच्या सहकाऱ्यांना पोलिसांकडून बंदूक दाखवून दहशत निर्माण करण्याचा प्रयत्न झाला आहे. चला तर आपण त्यांच्या प्रतिक्रिया जाणून घेऊया. तर आपण आता प्रभाग क्रमांक 1 चे उमेदवार रामदास वाणी यांच्या सहकार्यांची प्रतिक्रिया जाणून घेऊया. तर काका, काल झालेल्या घटनेबाबत तुमचे काय मत आहे? कालची घटना लोकशाहीच्या दृष्टीने योग्य नाही. लोकशाहीमध्ये प्रत्येक पक्षाच्या उमेदवाराला उभा राहायचा अधिकार असतो आणि जनता ठरवत असते कोणाला कशा पद्धतीने निवडून द्यायचं, कोण काम करणार आहे. पण अशा प्रकारचं कृत्य हे लोकशाहीला घातक आहे आणि सत्ताधारी पक्ष लोकशाहीची पायमल्ली करीत आहे असं आमचं मत आहे. तुम्हाला काय वाटतं, ही घटना कशामुळे घडली असेल? आता याच्यात राजकीय काहीतरी पार्श्वभूमी असल्याशिवाय घडली का? आता आमच्या उमेदवारांचं त्यांचं घर आहे, तिथं हे लोकांनी जाणं योग्य नाही ना. कुणाच्याही घरी जाणं, तुम्हाला काही दुसरं तिथं काही कृत्य आढळलं, कशासाठी गेले, चौकशीसाठी गेले, तसं काहीच नाही ना. याची चौकशी शासनाने करावी. तर आजी, काल झालेल्या प्रतिक्रियेवर तुमचं मत काय आहे? माझं मत आहे, आमच्या मुला बाळांना याचे बॉडीगार्ड, पोलीस रायफली, पिस्तुले घेऊन येते शे आम्हाला धोका द्यायचा. आम्हाला त्यांच्यापासून धोका आहे. सरकारने त्यांचा बंदोबस्त करावा ताबडतोब. तसंच तुम्हाला काय वाटतं, का कसे घडलं असेल काल घडलेली घटना? ते आता आम्ही फॉर्म भरला म्हणून त्याच्यामुळं दादागिरी, दुश्मनकी, कोणाला प्रचार करून देत नाही, त्यांना बोलून घेते, धमक्या देते. मग त्या धमक्याला बळी पडण्यापेक्षा मारून टाकते ते एखाद्याला. असे काही पण घटना घडल्या पाईपलाईन रोडला, म्हणून आम्हाला भीती वाटते. यांना सस्पेंड करण्यात द्यावं. हा, याच्या आधी पण झालेलं आहे. 2-3 वर्षापूर्वी अशा धमक्या, बंदोबस्त, दादा गुंडे 3 महिने येत होते, तेव्हा पण तेच केलं, तेच लोक, दुसरी नाही. तर ह्यावर काय करायला हवं असं तुम्हाला वाटतं? सरकारने ताबडतोब दक्षता घेऊन ताबडतोब त्यांना सस्पेंड करण्यात यावं. तर आपण आता प्रभाग क्रमांक 1 चे उमेदवार रामदास विठ्ठल वाणी यांच्या पत्नीची प्रतिक्रिया जाणून घेऊया. तर काल घडलेल्या घटनेबाबत तुमची काय प्रतिक्रिया आहे? खूपच चुकीचा प्रकार केलाय त्यांनी. आमच्या एरियात येऊन आम्हाला असं त्रास देण्याचे काय अधिकार नाही. प्रत्येक उमेदवाराला उभा राहण्याचा हक्क असतो आणि आम्ही त्या परिणामी उभा राहिलोय. जनतेची सेवा करायची आम्हाला बाकीचे कोणाशी भांडणं करायचे नाही. प्रत्येकाने आम्हाला मदत करणे, आम्ही त्यांची मदत करणार आणि पुढचे काम अशी सुरळीत चालू ठेवणार. आम्ही फक्त दमदाटी आणि करू नये कुणी आम्हाला. आम्ही जनतेच्या सेवेसाठी उभा राहिले, भांडणं करण्यासाठी नाही. आणि आमच्या परिसरात येऊन ते 2 पोलीस आणखी त्यांचे कर्मचारी जे होते. राष्ट्रीय लोकराज्य न्यूज नेटवर्क, अहिल्यानगर. ताज्या बातम्यांसाठी आणि अपडेट्ससाठी राष्ट्रीय लोकराज्य न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा, तसेच लाईक आणि शेअरही करा.